हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण होल्डिंग कंपनी सुरू केला होता. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलं ते एक वेळा आपण रिवाईज करून घेऊ आणि मग पुढे घेऊ. ठीक आहे. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं की होल्डिंग कंपनी म्हणजे काय. ठीक आहे. होल्डिंग कंपनी, आपण कोणत्या कंपनीला आपण होल्डिंग कंपनी म्हणतो. ठीक आहे. तर होल्डिंग कंपनी म्हणजे कोणती कंपनी की अशी कंपनी जी दुसऱ्या कंपनीला काय करते, कंट्रोल करते. ठीक आहे. तर ती कशा प्रकारे कंट्रोल करते की जी होल्डिंग कंपनी आहे किंवा मग एक कंपनी आपण म्हटली, जसं आता एच लिमिटेड आहे. ठीक आहे. एच लिमिटेड आहे आणि एक एस लिमिटेड आहे. ठीक आहे. एच लिमिटेडनी समजा आता एस लिमिटेडचे शेअर्स म्हणजे 50%पेक्षा जास्त शेअर्स जर एच लिमिटेडनी मोर दॅन 50% शेअर्स ऑफ एस लिमिटेड परचेस केले. ठीक आहे. खरेदी केली. ठीक आहे. म्हणजे काय की 50% शेअर्सपेक्षा जास्त शेअर्स जर एच लिमिटेडनी खरेदी केली, ठीक आहे, तर त्या एच लिमिटेडला आपण काय म्हणणार, होल्डिंग कंपनी. ठीक आहे. तर एच लिमिटेडला काय म्हणू आपण, होल्डिंग कंपनी. ठीक आहे. अजून एक पद्धत आहे की ज्या प्रकारे आपण काय करू शकतो की दुसऱ्या कंपनीला काय करू शकतो, आपण कंट्रोल करू शकतो. ठीक आहे. तर ती दुसरी पद्धत कोणती, म्हणजे की डायरेक्टर्स जे आहेत, कंपनीचे जे डायरेक्टर्स आहेत त्यांना कंट्रोल करणे. म्हणजे त्यांना कंट्रोल करणे म्हणजे काय की त्या डायरेक्टर्समध्ये आपले डायरेक्टर्स, आपल्या मताचे डायरेक्टर्स जर तुम्ही बसवलेत, ठीक आहे, तर काय झालं की ही जी कंपनी आहे, ठीक आहे, ही कंपनी काय करेल, कंट्रोल करेल. हो की नाही. ही कंपनी या कंपनीला काय करू शकते, कंट्रोल करू शकते. हो की नाही. म्हणजे काय की दोन प्रकारे आपण काय करू शकतो, एका कंपनीला कंट्रोल करता येते. ठीक आहे. कंट्रोल मिळवता येते. एक कंपनी दुसऱ्या कंपनीला दोन प्रकारे काय करू शकते, कंट्रोल मिळवू शकते. ठीक आहे. एक म्हणजे कोणतं की 50%पेक्षा जास्त शेअर्स खरेदी करून, ठीक आहे, एक तर 100% घ्या किंवा मग 50%पेक्षा जास्त शेअर्स घेतले तर काय होईल की कंपनीचं जे कंट्रोलिंग पॉवर आहे तो कोणाकडे येईल, ज्या कंपनीने ते 50%पेक्षा जास्त शेअर्स खरेदी केले आहेत ते. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे डायरेक्टर्स. जर त्या डायरेक्टर्सच्या बॉडीमध्ये आपले जर डायरेक्टर्स बसवले, ठीक आहे, म्हणजे काय आहे की डायरेक्टर्स का बरं म्हणतं की जवळपास कंपनीचे जे कोणते पण डिसिजन्स असतात, कोणते पण डिसिजन्स घेतले जातात, ते कोण घेतात, डायरेक्टर्स घेतात. हो की नाही. मेन जे डिसिजन्स आहे ते डायरेक्टर्स घेतात. जर डायरेक्टर्सच आपल्या कंट्रोलमध्ये असतील तर ती कंपनी आपोआप आपल्या कंट्रोलमध्ये येईल. ठीक आहे. तर एक कसं की तिथे अपॉइंटमेंट जर आपल्या डायरेक्टर्सची केली, आपल्या लोकांची जर अपॉइंटमेंट केली तिथे ॲज अ डायरेक्टर, तर काय झालं, ती कंपनी काय करता येईल, आपल्याला त्या कंपनीवर कंट्रोल मिळवता येईल. ठीक आहे. तर अशा दोन पद्धतीने काय करता येते की कंपनीवर कंट्रोल मिळवता येते. ठीक आहे. हे बघितलं होतं आपण. नंतर मग काय, नंतर मग आपण बघितलं होतं की दोन प्रकारच्या काय होत्या, होल्डिंग्स. हो की नाही. टाईप्स ऑफ होल्डिंग्स बघितल्या होत्या. ठीक आहे. कोणत्या दोन प्रकारच्या होल्डिंग्स बघितल्या होत्या आपण, एक होती होल्ली ओन आणि दुसरी होती पार्टली ओन. हो की नाही. एक होती होल्ली ओन आणि दुसरी होती पार्टली ओन. तर होल्ली ओनला आपण काय म्हणत होतो की कोणत्या कंपनीला आपण होल्ली ओन कंपनी म्हणू, होल्ली ओन सबसिडरी कंपनी, होल्ली ओन सबसिडरी कंपनी किंवा मग होल्ली ओन होल्डिंग्स कोणत्या याला म्हणू की जिथे काय 100% शेअर्स कोणी होल्ड केलेले असतात, होल्डिंग कंपनी. ठीक आहे.
100% शेअर्स कोणी होल्ड केलेले असतात? होल्डिंग कंपनीने. त्या कंपनीला काय म्हणू आपण? होल्ली ओन्ड सबसिडरी कंपनी. ठीक आहे. सबसिडरी कंपनी म्हणजे कोणती? ही सबसिडरी कंपनी. आणि ही कोणती? होल्डिंग कंपनी. ठीक आहे. ही आहे सबसिडरी कंपनी आणि ही आहे होल्डिंग ही आहे होल्डिंग कंपनी आणि ही आहे सबसिडरी कंपनी. ठीक आहे. म्हणजे काय की ज्या कंपनीवर आपण कंट्रोल मिळवतो त्या कंपनीला काय म्हणतो आपण? सबसिडरी कंपनी. ठीक आहे. त्या कंपनीला काय म्हणतो आपण? सबसिडरी कंपनी. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे पार्टली ओन्ड कंपनी. पार्टली ओन्ड कंपनी. ठीक आहे. पार्टली ओन्ड कंपनीमध्ये काय की अबाव 50% शेअर्स होल्ड बाय होल्डिंग कंपनी. ठीक आहे. अबाव 50% शेअर्स होल्ड बाय होल्डिंग कंपनी. ठीक आहे. त्याला काय म्हणू आपण? पार्टली ओन्ड कंपनी. ठीक आहे. कंट्रोलिंग पॉवर काय आहे की 50% शेअर्स जर आपल्या अंडर आले, आपण जर 50% शेअर्स मिळवले कोणत्याही कंपनीचे, तर कंट्रोलिंग पॉवर कोणाकडे येऊन जातो? आपल्याकडे येतो. हो की नाही? कारण काय आहे की शेअर होल्डर्स जे असतात हे कोण असतात? कंपनीचे मालक असतात. हो की नाही? जर कंपनीचे 50%पेक्षा जास्त जर शेअर्स आपल्याजवळ आले तर आपण काय होऊ? कंपनीचे मालक होऊ. हो की नाही? जर आपण कंपनीचे मालक होऊ तर कंट्रोल आपला येईल कंपनीवर. आपण कंट्रोल करू कंपनीला. ठीक आहे. तर अबाव 50% शेअर्स होल्ड बाय होल्डिंग कंपनी, त्याला काय म्हणतो आपण? पार्टली ओन्ड कंपनी. आणि होल्ली ओन्ड कंपनीला काय म्हणतो? 100% शेअर्स ज्या कंपनीचे आहेत म्हणजे होल्डिंग कंपनीने होल्ड करून ठेवले आहे त्या कंपनीला काय म्हणतो आपण? होल्ली ओन्ड कंपनी. ठीक आहे. तर आता बघा यामध्येच तर जसं पार्टली ओन्ड कंपनी आहे. ठीक आहे. पार्टली ओन्ड कंपनी म्हटलं आपण. ठीक आहे. आता यामध्ये आपण 50%पेक्षा जास्त शेअर्स होल्ड केले आहे. हो की नाही? 50%पेक्षा जास्त शेअर्स होल्ड केले आहे. समजा आता इथे एक्झाम्पल घेऊ आपण. एच लिमिटेडनी परचेस एक काम करू आपण. समजा आता एस लिमिटेड आहे. ठीक आहे. एस लिमिटेड म्हणजे आपण सबसिडरी कंपनी. ठीक आहे. एस लिमिटेडचे शेअर्स आहे 50,000 शेअर्स आहे ॲट द रेट ऑफ 10 रुपीज. ठीक आहे. ॲट द रेट ऑफ 10 रुपीज. आणि एच लिमिटेडनी काय केलं? एच लिमिटेडनी याचे 40,000 शेअर्स खरेदी केले. ठीक आहे. ॲट द रेट ऑफ 10 रुपीज. 40,000 शेअर्स काय केले? एस लिमिटेडचे यांनी खरेदी केले. ठीक आहे. एच लिमिटेडचे 40,000 शेअर्स जे आहे ते खरेदी केले. ठीक आहे. तर उरले किती आता? 10,000 शेअर्स उरले. हो की नाही? 10,000 शेअर्स उरले. ठीक आहे. तर हे जे 10,000 शेअर होल्डिंग्स आहे, 10,000 शेअर्स आहे, या मालकांना या 10,000 शेअर होल्डर्स जे आहे हे 10,000 शेअर होल्डर्स जे आहे म्हणजे ज्यांच्याकडे हे 10,000 शेअर होल्डर्सची क्वांटिटी आहे. ठीक आहे. या शेअर होल्डर्सला काय म्हणतो आपण? मायनॉरिटी शेअर होल्डर्स. ठीक आहे. यांना काय म्हणतो आपण? मायनॉरिटी शेअर होल्डर्स. ठीक आहे. म्हणजे काय की इथे आता बघा एच लिमिटेडनी किती? 40% म्हणजे जवळपास किती? 80% शेअर होल्डिंग्स कोणाकडे आहे? 80% शेअर होल्डिंग्स आहे एच लिमिटेडकडे. एच लिमिटेडची 80% शेअर होल्डिंग कोणाकडे आहे? आता एच लिमिटेडकडे आहे. ठीक आहे. तर एच लिमिटेड काय झाली? आपली होल्डिंग कंपनी.
ठीक आहे. आणि हे काय झाले आपले आता उरलेले हे जे आहे 10,000 म्हणजे 20% जे शेअर होल्डर्स आहेत, 20% हे 20% शेअर होल्डर्स आहेत. ठीक आहे. हे 20% शेअर होल्डर्स कोणते झाले, यांना काय म्हणतो आपण, मायनॉरिटी शेअर होल्डर्स. ठीक आहे. तसंच याला अजून एक शब्द आहे, आपण याला मायनॉरिटी इंटरेस्टसुद्धा म्हणतो. ठीक आहे. मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे काय, की हेच की या ज्या सबसिडरी कंपनीमध्ये आहे, या सबसिडरी कंपनीमध्ये आपला किती होल्डिंग आहे. ठीक आहे. या सबसिडरी कंपनीमध्ये या सबसिडरी कंपनीमध्ये आपला किती होल्डिंग आहे, किती पर्सेंटेज ऑफ होल्डिंग आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, मायनॉरिटी इंटरेस्ट. ठीक आहे. पर्सेंटेज ऑफ होल्डिंग किती आहे, सबसिडरी कंपनी ही काय झाली, आता ही सबसिडरी कंपनी झाली, सबसिडरी कंपनी. ठीक आहे. तर या कंपनीमध्ये आपलं किती पर्सेंटेज ऑफ होल्डिंग आहे, त्याला काय म्हणतो आपण, मायनॉरिटी इंटरेस्ट. ठीक आहे. आणि त्या शेअर होल्डर्सला काय म्हणतो आपण, मायनॉरिटी शेअर होल्डर्स. ठीक आहे. तर आता या चॅप्टरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, की आपल्याला फक्त काय बनवायचं, फायनान्शियल स्टेटमेंट्स. ठीक आहे. कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट्स. ठीक आहे. तर कोणते कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवायचे आहे आपल्याला, तर कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवायची. ठीक आहे. आपल्याला काय आहे, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवायची आहे या चॅप्टरमध्ये. ठीक आहे. तर आता कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट म्हणजे काय, ठीक आहे, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट म्हणजे काय हे आपण बघू. ठीक आहे. कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट. ठीक आहे. कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट म्हणजे काय, की एक अशी बॅलन्स शीट की जी होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनी या दोघांचेही जे असेट्स असतात किंवा मग लायबिलिटी असतात, यांना क्लब करून बनवलेली बॅलन्स शीट. ठीक आहे. म्हणजे काय, की होल्डिंग कंपनी जी आहे, आता आपण जे म्हटलं जसं होल्डिंग कंपनी आपली एच लिमिटेड ही काय होल्डिंग कंपनी आहे, आणि एस लिमिटेड ही काय आपली सबसिडरी कंपनी आहे. ठीक आहे. तर हे काय करतात, की यांचे वर्षभर जे फायनान्शियल स्टेटमेंट्स असतात, जसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट झालं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट झालं, असे जे फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत. ठीक आहे. होल्डिंग कंपनी ही सेपरेट बनवते त्याचे फायनान्शियल स्टेटमेंट्स, आणि सबसिडरी कंपनीसुद्धा काय करते, त्याचे फायनान्शियल जे स्टेटमेंट्स असतात ते सेपरेटली बनवते. ठीक आहे. पण काय, की शेवटी वर्षाच्या शेवटी म्हणजे कसं, की जर होल्डिंग कंपनीला हे बघायचं असेल की आपल्या या ज्या कंपनीज आहे, सबसिडरी कंपनीज आहे, यांच्याकडून आपल्याला काय फायदा होऊन राहिला आहे. ठीक आहे. यांच्याकडून आपल्या कंपनीजला काय फायदा होता, या सगळ्या कंपनीजचं एकत्रित फायनान्शियल स्टेटमेंट. ठीक आहे. आता एच लिमिटेडनी काय केलं, सबसिडरी कंपनी आहे एस लिमिटेड. ठीक आहे. तशी समजा आता बी लिमिटेड आहे, ए लिमिटेड आहे, समजा सी लिमिटेड आहे. ठीक आहे. अशा या 3-4 कंपनीज आहे. ठीक आहे. एच लिमिटेडच्या अशा 3-4 सबसिडरी कंपनीज आहेत. ठीक आहे. या सगळ्या कंपनीचे जे फायनान्शियल स्टेटमेंट असते, ठीक आहे, या सगळ्या फायनान्शियल स्टेटमेंट्सला कंबाईन करून जे एक स्टेटमेंट बनवल्या जाते, ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट्स. ठीक आहे. तसंच काय, की या ज्या बॅलन्स शीट्स आहेत, यांच्या ज्या बॅलन्स शीट्स आहेत, ठीक आहे, या सगळ्यांच्या बॅलन्स शीटला कंबाईन करून जी बॅलन्स शीट बनवल्या जाते, त्या बॅलन्स शीटला काय म्हणतो आपण, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट. ठीक आहे. तर आता एक आपण एक्झाम्पल घेऊ आणि त्या एक्झाम्पलवरून बघू की कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट कशी बनवली जाते. ठीक आहे. तर आता बघा, इथे आपल्याला दिली आहे समजा एच लिमिटेडची बॅलन्स शीट. ठीक आहे.
अमाऊंट. ठीक आहे. एच लिमिटेडची बॅलन्स शीट दिली आहे आपल्याला इथे. एच लिमिटेडच्या असेट्स दिले आहे समजा इथे आपल्याला 20 लाखाच्या. ठीक आहे. असेट्स दिले आहे आपल्याला एच लिमिटेडच्या 20 लाखाच्या. ठीक आहे. आणि इकडे आपल्याला इन्व्हेस्टमेंट दिली आहे. इन्व्हेस्टमेंट इन एस लिमिटेड किती आहे? 10 लाख. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट इन एस लिमिटेड 10 लाख. ठीक आहे. आणि इकडे आपल्याला आता याचे एच लिमिटेडचे शेअर कॅपिटल दिलं आहे @ 10 each. $25 लाख. ठीक आहे. आणि लायबिलिटीज दिली आहे $5 लाख. ठीक आहे. 5 लाख लायबिलिटी दिली आहे. ठीक आहे. तर टोटल केली आपण याची, टोटल केली तर किती येत आहे आता इथे आपल्याला? 30 लाख. ठीक आहे. बॅलन्स शीट काय झाली आपली? टॅली झाली. ठीक आहे. असंच आपल्याला आता दुसरी सुद्धा बॅलन्स शीट दिली आहे. एस लिमिटेडची बॅलन्स शीट दिली आहे समजा. ठीक आहे. एस लिमिटेडची बॅलन्स शीट दिली आहे आपल्याला. असं. ठीक आहे. आणि एस लिमिटेडच्या बॅलन्स शीटमध्ये सुद्धा असेट्स दिले आहे. असेट्स किती आहे आपले? 20 लाखाचे असेट्स आहे. ठीक आहे. आणि इकडे शेअर कॅपिटल दिला आहे याचा @ 10 each. किती? 10 लाख. आणि लायबिलिटीज दिल्या आहे आपल्याला इकडे 10 लाख. ठीक आहे. टोटल किती? 20 लाख. ठीक आहे. टोटल आहे 20 लाख. ठीक आहे. तर आता एच लिमिटेडची बॅलन्स शीट दिली आहे आपल्याला, एस लिमिटेडची बॅलन्स शीट दिली आहे. ठीक आहे. एच लिमिटेडचे असेट्स आहे 20 लाखाच्या. इन्व्हेस्टमेंट आहे, इन्व्हेस्टमेंट इन एस लिमिटेड. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट इन एस लिमिटेड किती आहे? 10 लाख. ठीक आहे. 10 लाख एस लिमिटेडमध्ये काय केलं आहे? एच लिमिटेडनी इन्व्हेस्टमेंट केली आहे. ठीक आहे. 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली आहे. ठीक आहे. आणि इकडे याच्या लायबिलिटीज किती आहे? 5 लाख आहे. शेअर कॅपिटल दिलं आहे आपल्याला 25 लाख. तसंच एस लिमिटेडमध्ये असेट दिले आहे 20 लाख, शेअर कॅपिटल दिलं आहे 10 लाख आणि लायबिलिटीज दिल्या आहे 10 लाख. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे? प्रिपेअर कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट. ठीक आहे. कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट बनवायची आपल्याला. ठीक आहे. तर balance sheet of H Limited and its
सबसिडरी एस लिमिटेड, ठीक आहे, ॲज ऑन जे वर्ष आपलं राहील ते, ठीक आहे. तर फॉर्मॅट बनवू आपण. ठीक आहे. तर आता ही कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवताना, ठीक आहे, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवताना आपण काय म्हटलं, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवतो तेव्हा काय म्हटलं की आपण या कंपनीच्या असेट्स आणि लायबिलिटीज आणि या कंपनीच्या असेट्स आणि लायबिलिटीज काय करतो, आपण एकत्रित करतो, ठीक आहे. तर होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनीचे जेव्हा आपण कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवतो तेव्हा काय करतो, आपण दोन्ही कंपनीच्या असेट्स आणि लायबिलिटीज काय करतो, आपण कंबाईन करतो, क्लब करतो, ठीक आहे. पण काय की आता बघा इन्व्हेस्टमेंट किती आहे, इन्व्हेस्टमेंट बघा आता इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट काय केलं आहे, इन्व्हेस्टमेंट केलं आहे एच लिमिटेडनी एस लिमिटेडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं आहे, ठीक आहे. एच लिमिटेडनी एस लिमिटेडमध्ये इन्व्हेस्टमेंट केला आहे, ठीक आहे. किती, 10 लाख, ठीक आहे, 10 लाख. आणि एस लिमिटेडची शेअर कॅपिटल किती आहे, 10 लाख आहे, हो की नाही. एस लिमिटेडची शेअर कॅपिटलसुद्धा काय किती आहे, 10 लाख. म्हणजे काय की फुल्ली ओन्ड कंपनी आहे, हो की नाही. फुल्ली ओन्ड सबसिडरी कंपनी म्हणता येईल आता एस लिमिटेडला. कारण काय की शेअर कॅपिटल किती होता, 10 लाख, ठीक आहे. शेअर कॅपिटल होता 10 लाख आणि इन्व्हेस्टमेंटसुद्धा किती आहे, एस लिमिटेडनी एस लिमिटेडमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंटसुद्धा किती आहे, 10 लाख. तर एस लिमिटेड ही काय झाली, पूर्ण फुल्ली ओन्ड कंपनी झाली, ठीक आहे. तर जेव्हा पण आपण कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवतो, ठीक आहे, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवतो तर असे जे कॉमन ट्रान्झॅक्शन्स असतात, ठीक आहे, अशा ज्या कॉमन एंट्रीज असतात या काय होतात, कॅन्सल होतात, ठीक आहे. या काय होतात, ऑटोमॅटिकली कॅन्सल होतात, ठीक आहे. यांना आपण कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये घेत नाही, ठीक आहे. तर आता बघा कसं, आता बघा एस लिमिटेडची असेट किती आहे, 20 लाख. एस लिमिटेडची असेट किती आहे, 20 लाख. आणि एच लिमिटेडची असेट किती आहे, 20 लाख, ठीक आहे. असेट्स एच लिमिटेड एस लिमिटेड किती आहे, एच लिमिटेडची 20 लाख आणि एस लिमिटेडची सुद्धा किती आहे, 20 लाख आहे, ठीक आहे. तर टोटल किती झाली यांची, 40 लाख, ठीक आहे, 40 लाख झाली. आता बघा इकडे जेव्हा आपण शेअर्स, आता काय म्हटलं की हे जे कॉमन आहे, ठीक आहे. आता जेव्हा कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवत आहोत आपण, ठीक आहे, तर आपण हे नाही दाखवू शकत की आपण आपल्याच कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केला आहे, हो की नाही. एस लिमिटेड ही काय आहे, आपली सबसिडरी कंपनी आहे, म्हणजे काय की आपलीच कंपनी आहे, हो की नाही. तर आपण आपल्याच कंपनीमध्ये कसं इन्व्हेस्टमेंट दाखवणार, हो की नाही. तर कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये काय होतं की या ज्या अशा कॉमन एंट्रीज असतात, कॉमन एंट्रीज असतात, या काय होतात, कॅन्सल होतात, ठीक आहे. तर यांना आपण काय करू, आपल्या कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये घेणार नाही. फक्त काय करू, आता सरळ सरळ आपण काय करू, एच लिमिटेडचा जो शेअर कॅपिटल आहे त्याची एंट्री घेऊ. शेअर कॅपिटल @ 10 each किती, 25 लाख, ठीक आहे. आणि इकडे लायबिलिटीज किती आहे, एच लिमिटेडची लायबिलिटी किती आहे, 5 लाख. आणि एस लिमिटेडची लायबिलिटी किती आहे, 10 लाख, ठीक आहे. टोटल 15 लाख, ठीक आहे. टोटल काय झाली, 15 लाख. तर आता जेव्हा आपण याची टोटल करू, ठीक आहे, जेव्हा आपण याची टोटल करू तर किती,
असेट 40 लाख आणि ही पण टोटल काय येईल 40 लाख. झाली आपली बॅलन्स शीट टॅली. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय करतो आपण कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवतो. ठीक आहे. अशा पद्धतीने काय आहे की दोन्ही कंपनीच्या असेट्स आणि लायबिलिटी कंबाईन करून काय करतो आपण कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवतो. ठीक आहे. आणि जे कॉमन ट्रान्झॅक्शन्स असतात, ठीक आहे, जे एकमेकांना कॅन्सल करतात, ठीक आहे, ते ऑटोमॅटिकली एकमेकांना कॅन्सल करतात, तर त्यांना आपण काय करतो आपल्या कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये घेत नाही. ठीक आहे. तर हा काय झाला, हा झाला आपला कन्सेप्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. म्हणजे काय की इन्व्हेस्टमेंट जर सिमिलर असेल, ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट जर सिमिलर असेल आपली, म्हणजे एस लिमिटेडमध्ये आता एच लिमिटेडनी जेवढी इन्व्हेस्टमेंट केली आहे तेवढेच त्याचे शेअर पण आहे. ठीक आहे. तर त्या शेअर्सला आपण काय करतो आपल्या कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये त्याची एंट्री घेणार नाही. ठीक आहे. तर आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपला कन्सेप्ट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपला कन्सेप्ट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. तर हे सुद्धा आपण एका एक्झाम्पल थ्रू बघू. ठीक आहे. तर एक्झाम्पल बघा. आता आपल्याला दिली आहे समजा इकडे एच लिमिटेड आणि एस लिमिटेडची बॅलन्स शीट दिली आहे. ठीक आहे. एच लिमिटेड आणि एस लिमिटेडची आपल्याला बॅलन्स शीट दिली आहे. लिमिटेड सेट एस. ठीक आहे. तर आता बघा असेट्स दिले आहे समजा आपल्याला एच लिमिटेडची 17 लाख, एस लिमिटेडची 16 लाख, इन्व्हेस्टमेंट इन एस लिमिटेड किती दिला आहे 8 लाख. ठीक आहे. इकडे आपल्याला शेअर कॅपिटल ॲट द रेट ऑफ 10 each, 20 lakh आणि 10 lakhs. ठीक आहे. ठीक आहे. आणि इकडे लायबिलिटीज एच लिमिटेडची 5 लाख आणि एस लिमिटेडची 6 लाख. ठीक आहे. टोटल 25 लाख 16 लाख. ठीक आहे. बॅलन्स शीट. तर ही आपल्याला काय दिली आहे बॅलन्स शीट दिली आहे. ठीक आहे. एच लिमिटेड आणि एस लिमिटेडची. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये बघा इन्व्हेस्टमेंट जे आहे इन्व्हेस्टमेंट किती आहे आपलं 8 लाख आहे. ठीक आहे.
एस लिमिटेडमध्ये इन्व्हेस्टमेंट एच लिमिटेडचं किती आहे, 8 लाख आहे. ठीक आहे. आणि शेअर कॅपिटल किती आहे एस लिमिटेडकडे, 10 लाखाचं. ठीक आहे. 10 लाखाचं शेअर कॅपिटल आहे आणि इन्व्हेस्टमेंट एच लिमिटेडने किती केली आहे, 8 लाखाची. ठीक आहे. म्हणजे आता एस लिमिटेड ही कोणती कंपनी झाली, होल्ली ओन झाली की पार्टली ओन झाली, तर ही काय झाली, एस लिमिटेड ही पार्टली ओन्ड कंपनी झाली. कारण काय की पूर्ण 100% ऑफ शेअर्स होल्ड केले आहे का एच लिमिटेडनी. एच लिमिटेडनी एस लिमिटेडमध्ये पूर्ण 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली आहे का, नाही, फक्त किती, 8 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली आहे. ठीक आहे. तर 8 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि 10 लाख शेअर्स आहे. ठीक आहे. तर उरलेले जे 2 लाख आहे, ठीक आहे, ते काय येतील आपले मायनॉरिटी इंटरेस्ट, हो की नाही, मायनॉरिटी शेअर कॅपिटल शेअर होल्डर्स येतील. ठीक आहे. तर आता कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवायच्या आधी सर्वात पहिले कॅल्क्युलेशन करावं लागेल आपल्याला कशाचं, तर मायनॉरिटी इंटरेस्टचं. ठीक आहे. मायनॉरिटी इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन कसं करतो आपण ते बघू. तर सर्वात पहिले काय करावं लागेल आपल्याला, नंबर ऑफ शेअर्स किती आहे ते बघा, 20 लाख डिवाइड बाय 10 म्हणजे आपण नंबर ऑफ शेअर्स काढू शकतो, हो की. तर सर्वात पहिले काय करावं लागेल आपल्याला, होल्डिंग ऑफ एच लिमिटेड काढावं लागेल. ठीक आहे. की एच लिमिटेडची होल्डिंग किती आहे. ठीक आहे. एच लिमिटेडमध्ये एच लिमिटेडची होल्डिंग किती आहे. ठीक आहे. तर एस लिमिटेडची होल्डिंग किती आहे, 8 लाख. ठीक आहे. तर इथे नंबर ऑफ शेअर्स आपण जेव्हा करू, तर 8 लाखाचे नंबर ऑफ शेअर्स कसं काढणार आपण, तर 8 लाख डिवाइड बाय 10, हो की नाही. 8 लाख डिवाइड बाय 10, 80,000 डिवाइड बाय 10 म्हणजे ही प्राईस. ठीक आहे, पर शेअर प्राईस. तर 8 लाख डिवाइड बाय 10, इथे आपण @10 रीच करू, म्हणजे बरोबर लक्षात येईल. ठीक आहे. तर किती येईल आपली 80,000. ठीक आहे. डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर्स, एस लिमिटेडचे नंबर ऑफ शेअर्स किती आहे, 1 लाख मल्टीप्लाय बाय 100. ठीक आहे. तर किती आलं, 80%, हो की नाही. तर होल्डिंग एच लिमिटेडची होल्डिंग किती आहे, 80% आहे. ठीक आहे. एच लिमिटेडची होल्डिंग किती आली आपली, 80%. तर आता मायनॉरिटी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करताना आपण म्हणू शकतो की इझिली सांगता येईल आपल्याला की मायनॉरिटी इंटरेस्ट किती आहे कंपनीमध्ये, हो की नाही. जर आता याची जी होल्डिंग आहे, एच लिमिटेडची होल्डिंग किती आहे, 80% आहे, तर मायनॉरिटी इंटरेस्ट पण आपल्याला काढता येईल. आता बघा किती, 10 लाख नंबर ऑफ टोटल शेअर्स किती आहे, 10 लाखाचे आहे. आणि आपण किती, एच लिमिटेडने किती एक्वायर केले आहे, 8 लाखाचे. उरलेले किती आहे, 2 लाख आहे, हो की नाही. तर नंबर ऑफ शेअर्स किती येतील ते 20,000 डिवाइड बाय 1 लाख इंटू 100, किती 20%, हो की नाही. तर मायनॉरिटी इंटरेस्ट किती आहे, 20% आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर 20% काय झालं आपल्याला, मायनॉरिटी इंटरेस्ट मिळाला. ठीक आहे. तर आता काय करू आपण, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवू. ठीक आहे. consolidated balance sheet of H Limited and its subsidiary S Limited. ठीक है. As on आपला डेट.
लायबिलिटीज अमाउंट असेट्स, ठीक आहे. तर हा झाला आपला फॉर्मॅट कन्सोलिडेटेड बॅलन्स शीटचा. ठीक आहे. तर सर्वात पहिले काय करतो आपण, असेट्स, ठीक आहे, असेट्स घेतो. ठीक आहे. तर आता बघा, सन्ड्री असेट्स किती, याची लिमिटेडची किती आहे, 17 लाख, आणि एस लिमिटेडची किती आहे, 16 लाख. एस लिमिटेडची किती आहे, 16 लाख. ठीक आहे. जरी आपली होल्डिंग 80% आहे, ठीक आहे, जरी आपली होल्डिंग 80% आहे, ठीक आहे, तरी काय आहे की जेव्हा आपण असेट्स किंवा मग लायबिलिटीज घेतो, ठीक आहे, तर त्या आपल्याला काय करावं लागतं, 100% घ्यावं लागते. ठीक आहे. त्या आपण रेशोनी कसं आहे, आता जसं 80% आहे, तर 80% आपल्याला याची एस लिमिटेडची जी असेट आहे ती घेता येते. पण कसं आहे की डायरेक्टली आपल्याला जर 100% जर घेतली आपण, ठीक आहे, तर आपल्याला काय होतं की इझी पडतं. ठीक आहे. म्हणून काय करतो आपण की जी 100% आहे, 100% असेट जी आहे ती घेतो आपण. ठीक आहे. तर टोटल काय आली, 33,000. ठीक आहे. आता बघा इकडे लायबिलिटी, शेअर कॅपिटल ॲट द रेट ऑफ 10 each. ठीक आहे. तर इथे जे पण आपण शेअर येईल ते कोणते येतील, एच लिमिटेडचे. ठीक आहे. एस लिमिटेडचे नाही येणार. ठीक आहे. कोणते येतील, एच लिमिटेडचे. तर 20 लाख. ठीक आहे. तसंच काय की लायबिलिटीज, एच लिमिटेडची किती आहे, 5 लाख. एच लिमिटेडची आहे 5 लाख आणि एस लिमिटेडची आहे 6 लाख. एस लिमिटेडची आहे 6 लाख. ठीक आहे. टोटल 11 लाख. ठीक आहे. तर आता बघा, जशा आपण कसं आहे की 100% आपण काय केलं आहे इथे, लायबिलिटीज घेतल्या. ठीक आहे. लायबिलिटी आणि असेट काय केलं आपण, 100% घेतला. ठीक आहे. तर आपल्याला काय करावं लागेल की काही जो शेअर आहे, काही शेअर कोणाला द्यावं लागेल आपल्याला, मायनॉरिटी इंटरेस्टला. ठीक आहे. तर मायनॉरिटी इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन करावं लागेल आपल्याला. ठीक आहे. की मायनॉरिटी इंटरेस्टला किती आपल्याला शेअर द्यायचा आहे. ठीक आहे. तर त्याचं कॅल्क्युलेशन करू बघा आपण आता इकडे. तर हे येईल आपलं वर्किंग नोट. ठीक आहे. वर्किंग नोट computation of minority interest. ठीक है, on date of consolidation. ठीक है, डेट ऑफ कंसॉलिडेशन. तर सर्वात पहिले काय करावं लागेल आपल्याला, टोटल असेट्स ऑफ एस लिमिटेड. ही टोटल असेट किती आहे एस लिमिटेडच्या, 16 लाख. ठीक आहे. मायनस टोटल लायबिलिटीज ऑफ एस लिमिटेड किती आहे, 6 लाख. ठीक आहे.
तर किती आली आपल्याला? हे 10 लाख. ठीक आहे. हे जे 10 लाख मिळाले आहे आपल्याला, हे जे 10 लाख निघाले आहे, ठीक आहे, याला काय म्हणतो आपण? नेट असेट. ठीक आहे. हे जे 10 लाख आहे याला काय म्हणतो आपण? नेट 10 लाख. ठीक. नेट असेट ऑफ एस लिमिटेड. ठीक आहे. ही काय झाली? एस लिमिटेडची काय झाली? नेट असेट. ठीक आहे. नेट असेट. तर या नेट असेटमधून काय करू आपण? मायनॉरिटी इंटरेस्टचं काय करू आपण? त्यांना शेअर देऊ. ठीक आहे. या नेट असेटमधून काय केलं जाते की मायनॉरिटी इंटरेस्टला काय केलं जाते? त्यांना शेअर दिला जाते. ठीक आहे. तर आता मायनॉरिटी इंटरेस्ट ठीक आहे 10 लाख. मायनॉरिटी इंटरेस्ट किती होता आपला? आपण जेव्हा कॅल्क्युलेट केला सुरुवातीला किती होता? 20%. हो की नाही? तर 20% किती आलं इकडे? 10 लाखाचं 20% म्हणजे 2 लाख. ठीक आहे. तर हे काय झाली? ही जी अमाऊंट आहे, ही 2 लाख जी अमाऊंट आहे, ही काय झाली? मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा तो काय झाला? शेअर. ठीक आहे. मायनॉरिटी शेअर होल्डर्सचा तो काय झाला? शेअर. ठीक आहे. तर हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागतं. ठीक आहे. तर आता इकडे काय करू आपण? कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये दाखवून देऊ. मायनॉरिटी इंटरेस्ट किती? 2 लाख. ठीक आहे. मायनॉरिटी इंटरेस्ट किती झालं? 2 लाख. तर आता आपण टोटल बघू. ही काय झाली? 33 लाख. आणि इकडे काय झालं आपलं बरोबर? 33 लाख. 33 लाख. ठीक आहे. काय झाली आपली बॅलन्स शीट? काय झाली? टॅली झाली. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय केलं जाते की मायनॉरिटी इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन केलं जातं. ठीक आहे. हे पहिले पर्सेंटेज काढायचं, नंतर मग आपलं किती अमाऊंट आहे, किती शेअर आहे. ठीक आहे. नेट ॲसेट कॅल्क्युलेट करून मग काय की किती शेअर आपल्याला किती शेअर द्यायचा आहे, मायनॉरिटी इंटरेस्टचा किती शेअर आहे तो काढायचा, आणि नंतर मग आपलं कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटमध्ये त्याचं काय करायचं? एंट्री करायची. ठीक आहे. तर हा झाला आपला मायनॉरिटी इंटरेस्टचा कन्सेप्ट. ठीक आहे. हा झाला आपला मायनॉरिटी इंटरेस्टचा कन्सेप्ट. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण अजून पुढचे काही कन्सेप्ट्स आहेत ते बघू, आणि नंतर मग आपण काय करू? एक्झाम्पल्स सुरू करू. ठीक आहे. थँक्यू.